बिग बॉस मराठीच्या घरातला सच्चा दोस्त आणि सच्चा आशिक असंच मी म्हणेन. वैभव चव्हाण आज आपल्या सोबत आहे. वैभव, असं वर्णन कसं वाटतंय तुला? काहीतरी पॉझिटिव्ह ऐकायला भेटलं. छान वाटलं. नाही, सुरुवात आपण पॉझिटिव्ह गोष्टींनीच करूया. निगेटिव्ह का? नाही, नाही. अर्थात कारण चांगलं बोललं पाहिजे सुरुवातीला. अर्थात हा प्रवास जो विचार करून तू त्या घरात गेला होतास, तो विचार तुला वाटतं का तू यशस्वी झालास त्याप्रमाणे? डेफिनेटली नाही म्हणेन मी. कारण की ज्या पद्धतीनं मी विचार करून गेलो होतो किंवा ज्या पद्धतीनं मला खेळायचं होतं तसं नाही खेळता आलं मला. आणि त्याची नक्कीच खंत आहे मला की तसं नाही खेळता आलं आणि त्या गोष्टी माझ्यानुसार नाही झाल्या आणि माझे एफर्ट्स कुठेतरी कमी पडले असं म्हणू शकतो मी. पण चुका होतात माणसांकडून आणि ते ॲक्सेप्ट करणं पण तेवढंच गरजेचं आहे. सो बघूया आता काय कसं पुढे. नाही राहणार. तू म्हणलास की अरबाजची लढाई बाकी आहे. काय आहे याचं कारण? कारण की खूप साऱ्या गोष्टी म्हणजे कळत होत्या मला की बाबा त्याच्या अपोजिट राहणं हाच माझा गेम आहे असं लोकांचं मत होतं. आणि मला असं वाटत होतं की यार फक्त त्याच्या अपोजिट जाण्यासाठीच मी आलो आहे, असं एक माझा विचार होता की बाबा फक्त त्याला टक्कर द्यायची म्हणून मला आणलं आहे, बाकीचा माझा काही गेम नाही आहे का असं जाणवत होतं मला. खरंच तुझा मित्र आहे. नाही, ऑब्व्हियसली मी माझ्याकडून भरपूर एफर्ट्स टाकले, माझ्याकडून प्रायोरिटी दिल्या त्याला, माझ्याकडून बऱ्याचशा गोष्टी समजावण्याचा प्रयत्न केला, जिथं मी समजावण्याच्या ऐवजी त्याशी डायरेक्ट ठामपणे मत मांडलं असतं माझं की बाबा तू इथं चुकतोय, तू तुझं बघ, माझं मी बघतो. तर इथे वेगळ्या गोष्टी घडल्या असत्या. पण मी जिथे तो चुकतोय, आता माझे पण भरपूर मित्र जिथं ते चुकतात, पण त्यांना मी असं करत नाही की यार तू चुकतोय चल निघ, असं नाही म्हणत आपण, कारण मी त्याला समजावण्यात. तर त्याच पद्धतीनं बहुतेक मग तसं न करता ॲक्च्युली मी वेगळ्या पद्धतीनं जर खेळलो असतो तर नक्कीच गेम वेगळा झाला असता. काही गोष्टी लोकांना पण ॲक्सेप्ट झाल्या असत्या माझ्या, पण त्या झाल्या नाहीत. कारण की बहुतेक मग स्वभाव माझा आडवा आला असेल मे बी. आणि एफर्ट्स सगळ्यांना माहिती आहे मी टाकत होतो, तिकडून येत नव्हतं. सो ठीक आहे, मला असं वाटतं जर ती पण माझी चूक असेल तर मग ते पण ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे ना. इरेनासोबत एक छान बॉन्ड तुझा झाला. त्या बॉन्डला तू काय नाव देशील आणि आता कधी भेटणार आहेस तिला? प्युअर एकदम प्युअर बॉन्ड होता आमचा आणि नक्कीच मला तिला भेटायला आवडेल. मला असं वाटतं की जी फ्रेंडशिप आमची तिथे झाली होती ना, ती खूप अनएक्सपेक्टेड होती. कारण की तिथे असं काही नव्हतं की काहीतरी ठरवून करतोय किंवा तू स्ट्रॉंग आहेस म्हणून तुझ्यासोबत आहे किंवा असं काही नव्हतं आमचं. आम्हाला असं झालं की यार छान वाटतंय ना बोलायला किंवा छान वाटतंय मला तुला मराठी शिकवायला, तिला शिकायला आवडतंय. सो ते एक प्युअर बॉन्ड होतं, ते घडलेलं होतं आपोआप. त्याच्यात असं काही नव्हतं की कुठेतरी गेम प्लॅन आहे किंवा ठरवून काही गोष्टी केल्या. जसं बऱ्याच जणांचं येतं की बाबा ते अरबाज आणि निकीचं ठरवून गोष्टी झालेल्या आहेत. तसं मला तर वाटत नाही की तसं आमचं काही घडलं. आणि नक्कीच खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे इरेना. आणि बघू, अजून तो कॉन्टॅक्ट नाही झाला माझ्याकडे फोन नाही. जेव्हा बाहेर आली तेव्हा आम्ही तिला भेटलो होतो. ती खूप भरभरून बोलली आहे तुझ्याबद्दल आणि ती म्हणते की तू म्हणली पण होती की तू 100 दिवसांनी भेट. हो, हो, हो. ती बोलली होती, पण नक्की ती तुला मिस कर. नाही ते नाही, ती 100% नाराज असणार आहे माझ्यावरती. कारण की ज्या पद्धतीने गेम खेळलो मी किंवा ज्या पद्धतीनं गोष्टी घडल्या, तर तिला पण एक्सपेक्टेशन्स होते जिथं मी खरा उतरलो नाही. आणि मलाच माझं थोडंसं गिल्ट आहे त्या बाबतीत की मला नाही जमलं त्या गोष्टी करायला. आणि हेच म्हणेन की फक्त जे आपण ठरवून जातो ते पण कधी कधी होत नाही तिथं, आणि ज्या गोष्टी न ठरवल्या ते पण कधी कधी उलट्या पडतात आपल्यावरती. तर तसं काही गोष्टी घडल्या असतील माझ्यासोबत आणि ह्याला पण मीच दोषी आहे असं मी म्हणू शकतो. तू सतत स्वतःला घाबरे. काय, कारण की कसं आहे ना, दुसऱ्याला ब्लेम देऊन उपयोग नाही आहे. कारण आपण, म्हणजे मला जेवढं शिकवण्यात आलं, माझे वडील, आई जसं घरी शिकवलं आहे मला, की तू ज्यावेळेस दुसऱ्यावर बोट उचलतोस त्यावेळेस तू पण बघ आरशात की बाबा तू काय करतोय. सो हे पण इम्पॉर्टंट आहे जाणून घेणं. आता लोक एवढे म्हणतायत की तू चुकीचं करतोयस, तू काहीतरी गेम खेळतोयस किंवा भाऊंना नाही आवडलं गेम, भाऊ कशाला चुकीचं बोलतील माझ्यासोबत किंवा मला का टार्गेट करतील. तसं तर होणार नाही. म्हणलंस पण की मी तुमचं ऐकाल. मी बोललो की तुमचं ऐकाल मी, कारण की ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे मला. मी जर नाही ॲक्सेप्ट करत आहे तर मग काय आहे माझ्याकडे दुसरं. सो गरजेचं आहे ॲक्सेप्ट करणं. नक्कीच यातून एक माणूस म्हणून तू कसा आहेस याचंच एक चित्र समोर येतं आणि ते अर्थातच चांगलं आहे. सूरजसोबत कसा बॉन्ड आहे?
काही थोडी भांडणही झाली होती. पण काय होतं ते? सूरज सोबत भांडणं म्हणजे भांडणं नव्हते त्यासोबत. ते गावाकडचे भांडणं जसे असतात ना, तसा त्याचा माझा बॉन्ड आहे एकदम. सकाळी भांडलो, संध्याकाळी एकत्र जेवायला गेलो. असा बॉन्ड आहे त्याचा आणि माझा. भरपूर नाही, त्याला त्याला पण माहिती आहे मी कसा आहे, मला पण माहिती आहे तो कसा आहे. तर काही गोष्टी लोकांना अशा दिसल्या असतील, की हा डायरेक्ट बोलतोय त्याला किंवा जज करतात, की यार तुम्ही हे जज करता, की तो साधा सरळ आहे किंवा सगळ्या गोष्टी आहेत. पण आमची मैत्री अगोदरपासून आहे. हां. म्हणजे तुम्ही जे त्या गोष्टीने जज करताय ना आम्हाला, तर तसं नाही आहे ते. हक्काने बोल. हां, ते त्याचे आणि माझे भांडणं म्हणजे हक्काचे भांडणं आहेत. माझा माणूस आहे, मी काहीही म्हणू शकतो त्याला. कारण मी बाकीच्या कोणाला असं बोललेलं नाही. हं. सूरजलाच का बोललो? तो वीक आहे म्हणून नाही बोललो. मला त्याची ताकद माहिती आहे. तोच. आणि त्याला पण माझी ताकद माहिती. सो ज्या गोष्टी होत्या त्या अशा नव्हत्या, की त्याला खुन्नस दिली मी किंवा त्याला असंच बघतो तसं, असं काही नव्हतं. टास्क झाला आमचा. आम्ही गळ्यात गळे घातले, लगेच जेवायला गेलो आम्ही एकत्र. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, की त्याला शेविंग करत होतो मी त्याची. पायड्याचा पण हेल्प करायचे त्याला. नंतर माझे काही कपडे मी त्याला दिले जिमच्या वेळेस. हुडी वगैरे घालतो ना तो ब्लॅक कलरची, तो पण त्याला दिले मी. असं काही नव्हतं, की त्याचं माझी खुन्नस आहे. हां, वादावाद होऊ शकते, असं काही गरजेचं नाही, होत नाही. घरी पण होते आपल्या. घरी पण आपण भावासोबत भांडतो. नाही, आपल्या स्वतःच्या घरी पण भावासोबत माझ्या पण कधी-कधी भांडणं होतात. पण याचा अर्थ असा नाही, की ते बॉन्ड फेक आहे असं नव्हतं ते. जेवढं रिअल आहे तेवढं रिअलच राहिलं. जिथे वाटते तू चुकीचा वागतोय किंवा सूरज झालं असं होतं, की सूरजने माझा पाय ओढला होता आणि मला माहिती आहे माझा पायाचे काही इश्यूज आहेत. तर त्याच्यामुळे मला सेफ करणं गरजेचं होतं हे पाय. तर त्याच्यावरून मी भडकलो त्याच्यावरती. तर ते लोकांना ते नाही कळालं, की फक्त भडकलो एवढंच दिसलं. पण का भडकलो? माझे पर्सनल रिझन होते. कारण मला पायाचे झालेत 5 ऑपरेशन माझ्या. सो हे लोकांना माहीत नाही किंवा कशासाठी. आणि सूरजला माहिती आहे. सूरजला नाही माहिती असं नाही. माहिती आहे त्याला. पण ते रागाच्या ओघाओघात रागाच्या ओघाओघात बऱ्याचशा गोष्टी अशा घडतात, की ते पण पर्सनली कधी मला वाटत नाही, की मी त्याच्याबद्दल काय बोललोय आणि मला नाही वाटत, की तोही कधी माझ्याबद्दल बोलेल. विकी आणि आर्याच्या बाबतीत जे झालं तू ते बघत होतास समोरून. त्यामुळे मला असं वाटतं की त्यानंतर बाहेर आलेला तू पहिलाच आहेस. त्यामुळे अर्थात अनेकांना खूप प्रश्न आहेत मनात. तुला काय सांगायचं? निक्की आणि आर्यामध्ये पहिल्यापासूनच खूप जास्त ओढाताण चालू होती. हे सगळ्यांनाच माहिती आहे. मी नक्कीच म्हणेन की आर्या खूप स्ट्रॉंग कंटेनर होती. एका नॉमिनेशनमध्ये पण माझे नुकतेच आदल्या दिवशी भांडणं झाले होते तिचे माझे, पण तरी पण मी तिला नॉमिनेट केलं नव्हतं. हेच रिझन होतं, कारण की ती स्ट्रॉंग आहे. ती मेंटली पण स्ट्रॉंग आहे, फिजिकली पण स्ट्रॉंग आहे. पण काही गोष्टी तिला कळत नव्हत्या, ही स्वतः ॲक्सेप्ट करायची ती, की मला ह्या गोष्टी कळत नाही. तर तो वीक पॉईंट नव्हता तिचा. ते ॲक्सेप्ट करणं, मी जे म्हणतो की काही गोष्टी ॲक्सेप्ट करतो आपण, फक्त तिथे नव्हतं ॲक्सेप्ट करायला पाहिजे, कारण की मग ते तिच्यावरती पलटलं असतं आणि ते पलटत होतं सारखं. सो तिथं ज्या गोष्टी घडल्या त्या हाफ दिसल्या मला. ज्या अभिजित आणि मी तिथं उभं होतो त्यावेळेस हाफ दिसलं मला, की तो दरवाजा अर्धा क्लोज आहे आणि तो दरवाजाच्या पाठीमागं काय घडलं ते दिसलं नाही. सो त्यावेळेस मग ॲक्च्युली धक्काबुक्की झाली निकीची आणि त्याची, आणि त्याच्यात तिला लागलं आर्याला. तर तिचं म्हणणं असं होतं, की मला मारलं गेलं, जाणून बुजून मारलं आहे. तर त्याच्यात आम्ही पण कन्फ्यूज झालो होतो, अभिजित आणि मी. पण मला असं वाटतं त्यात जर निकीने पण हे केलं असं तरी हा रूल जो आहे सगळ्यात मोठा रूल आहे आणि हा रूल फॉलो करणं पण तेवढं तितकंच गरजेचं आहे. बस म्हणजे हो, निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय फॉलो करणं पण गरजेचं आहे, कारण की तिथे कोणीही असो, कितीही मोठा माणूस असो किंवा काही इंटेन्शन असो, तर रूल रूल आहे. जिथे मी असतो किंवा कोणी असो तरी ते फॉलो करणं गरजेचं आहे. पण हां, ठीक आहे. ना तू सांगत होतास नंतर की समर्थन करू नका, शांत राहा. हां, कारण कारण की काय आहे ना, माहीत नव्हतं की काय, आणि बिग बॉस स्वतःहून म्हणत होते की लोकं समर्थन करतायत ह्या गोष्टीला, कारण की हिंसा ही हिंसाच आहे. तुम्ही एक्सप्लेन करा किंवा काही गोष्टी मी आर्याला पण बोललो की तू ॲक्सेप्ट कर. बिग बॉस सांगतायत तुला, तर ॲक्सेप्ट कर. मी आणि हक्काने सांगत होतो. असं नव्हतं की भांडण करत होतो त्यासोबत. मी हक्काने सांगत होतो की ॲक्सेप्ट कर. कारण की ते का खोटं बोलतील? रितेश भाऊ का खोटं बोलतील? असं झालं मला की ते ॲक्सेप्ट कर सरळ-सरळ. कारण की ते गरजेचं आहे. तू त्याला एक्सप्लेन करत बसली तर ते ॲक्सेप्ट करून पण एक्सप्लेन केलं तरी ते लोकं म्हणतील मग एक्सप्लेन का करतेस? तर ते फक्त झालं. पण बाकी मला असं वाटतं तिचा राग योग्य होता, पण तिचं जी प्रतिक्रिया होती हात उचलणं ती चुकीची होती थोडीशी. बट
तिने कंट्रोल करायला हवं होतं ती नक्कीच स्ट्रॉंग होती आणि टॉप 5 मध्ये तर मी बघतच होतो तिला. तुझ्या मनातले टॉप 3 कोण आहेत? मनाचे टॉप 3 100% सूरज आहे त्याच्यात. अंकिता आणि जान्हवी म्हणू शकतो किंवा मग एक वेळ अभिजित पण येऊ शकतो. छोटीशी रॅपिड फायर आहे. तुला प्राण्यांची नावं मी घेणार आहे आणि ते कोण कोण आहेत ते सांगायचं आहे. ठीक आहे. सिंह. सिंह 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 सूरज आहे 100%. वाघ. जान्हवी. का? कारण की ज्या पद्धतीने स्टार्टिंगला ती 2 पावलं मागे आली होती तर तिने आता झेप जी घेतली आहे ती चांगली आहे मला वाटतं. तो वाघासारखी झेप घेतली आहे तिने. शेळी. शेळी शेळी तर कोणी नाही आहे तिथे. आता कोणी गोष्ट नाही. हा म्हणजे नाही टॉप 10 आहे म्हटल्यावरती मला नाही वाटत की असं कोणाला म्हणू शकतो आपण. घोडा. थोडा पॅडे दादा. हो म्हणजे ज्या पद्धतीनं ते आत्ता खेळतायत डोक्याने पण एकदम घोड्यासारखे पळतात आणि शरीराने पण घोड्यासारखे पळतायत ते. ठीक आहे. गेंडा. गेंडा ताकदीच्या हिशोबाने नुसतं विचार केला तर नक्कीच आरबाज. मांजर. अरे मांजर पण आरबाजच आहे मग. साप. नक्की क. तिला आवडतात साप. तिने स्वतःहून कबुली दिली आहे. ससा. जसा मी म्हणेन चप्पळ तर अंकिता आहे पण थोडी घाबरते काही गोष्टींना पण स्ट्रॉंग पण आहे पण ससा म्हणू शकतो. असं काही निगेटिव्ह नाही आहे त्याच्यात. कासव. कासव नाही कोणी उरले तिथे 100% नाही उरले कोणी. कासव तर नाही आहे कोणी. आता तो पिकनिक स्पॉट बंद झाला अरे 100% बंद झालं. तो कधीच त्यांनी पुसून टाकलं ते. आणि डीपी दादांबद्दल एखादं सांगितलं. आहे डीपी दादा म्हणजे खरंच मला असं वाटतं की ते आता मी एवढे सगळे इंटरव्ह्यू दिले पण त्याच्यात मी टॉप 3 मध्ये त्यांना नाही बोललोय कारण की ते आत्तापर्यंतचे बॅकफूटवरती थांबून सगळ्यांना एक्सप्लेन करत होते ना की सगळ्यांना सांगत होते गेम असा आहे गेम तसा आहे तर ते त्यांना थोडंसं बॅकफूटवरतीच ठेवलं सगळ्यांनी. जेवढी ॲक्च्युली त्यांची व्हॅल्यू आहे जेवढं त्यांचं ॲक्च्युली मत आहे तर ते ॲक्च्युली त्यांनी पुढे येऊन मांडलं असतं ना तर ते स्वतःच्याच टीमचे लीडर झाले असते आज. म्हणजे मला वाटतं कुठेतरी थोडंसं त्यांनी अजूनही करू शकतात ते बिनधास्त करू शकतात कारण की त्यांच्यात तेवढी ताकद आहे. फिजिकली पण ताकद आहे मेंटली पण हुशार आहेत. सगळे गेम्स त्यांना माहीत आहेत. सगळे स्ट्रॅटर्जीज त्यांना माहीत आहेत. सो मला वाटतं बी ग्रुपचं ॲक्च्युली मास्टर माइंड मला वाटतं डी पी दादाच आहेत. सो मला वाटतं अजून तर कोण बाहेर आलं असेल तर. नाही यार सगळे स्ट्रॉंग आहेत. मी असं लोकांना नाही जज करू शकत मी किंवा लोकांनी कोणाला बाहेर काढलं असतं पण जर त्यांनी मला बाहेर काढलं तर जाता जाता यायचं आणि यापुढे काय करायचं. ह्यापुढे काम करण्याची तर खूप इच्छा आहे सगळ्यात महत्त्वाचं कारण की कामामुळे मला ओळखलं जावं अशी माझी इच्छा आहे ना की मी कसा आहे काय ह्या गोष्टींपेक्षा जे मी काम करणार आहे त्या बाबतीत जास्तीत जास्त चर्चा व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि चांगले कामं करून नक्कीच तुमचं मन तिथे तरी जिंकण्याचा प्रयत्न करेन मी. इथे कुठेतरी कमी पडलं हे मान्य आहे मला आणि त्याची खंत आणि गिल्ट खूप जास्त आहे पण कामाच्या बाबतीत कमी नाही पडणार हे 100% सांगेन मी. मराठीचं तर मराठीचे धडे कंटिन्यू करायचा प्रयत्न करेन. येस. थँक्यू सो मच.